Hello friends, today we are going to learn about the difference between retail and retailing as well as scope of retailing. This part is included in the subject Retail Management of SYBCom Semester 3. अर्थात किरकोळ विक्री व्यवस्थापन ह्या विषयाअंतर्गत किरकोळ विक्री व्यवस्था तोंड ओळख ह्या चॅप्टरमधील किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्था यातील फरक आणि किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्ती आज आपण अभ्यासणार आहोत. मी डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज शेंदुर्णे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्था यामध्ये काय फरक आहे त्याचा अभ्यास करूया. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण किरकोळ विक्री म्हणजे काय आणि किरकोळ विक्री व्यवस्था म्हणजे काय याचा अभ्यास आपण केलेला आहेच. तर ह्या दोन संकल्पनांमध्ये काही फरक आहे. ह्या संकल्पना एकमेकींशी निगडीत असल्या तरीसुद्धा ह्या संकल्पना भिन्न आहेत. आधीच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं की किरकोळ विक्री ही संकुचित संकल्पना आहे, मर्यादित संकल्पना आहे. मात्र किरकोळ विक्री व्यवस्था ही व्यापक संकल्पना आहे. किरकोळ विक्रीपेक्षा किरकोळ विक्री व्यवस्था ही व्यापक संकल्पना आहे. परंतु ह्या दोघं संकल्पना परस्परांशी संबंधित आणि निगडीत आहे. किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये किरकोळ विक्रीचा समावेश होत असतो. किरकोळ विक्री हा किरकोळ विक्री व्यवस्थेचा एक भाग आहे आणि त्यासोबतच किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये इतर अनुषंगिक कार्यांचा सुद्धा समावेश होत असतो. तर पहिला फरक आहे संकल्पनेच्या स्वरूपात. संकल्पना. तर किरकोळ विक्री व्यवस्था काय आहे? तर किरकोळ विक्री व्यवस्था ही संकल्पना किरकोळ विक्रीपेक्षा भिन्न स्वरूपाची आहे. किरकोळ विक्री ह्या संकल्पनेमध्ये आपण साखळीतील शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजेच उपभोक्त्यापर्यंत किंवा अंतिम ग्राहकापर्यंत त्याच्या मागणीप्रमाणे किरकोळ स्वरूपात वस्तूंची उपलब्धता करून देण्याचं कार्य करत असतो. म्हणजेच किरकोळ विक्रीमध्ये विक्री ही घडवून आणली जात असते. किरकोळ विक्रीमध्ये फक्त विक्री करणे हा अर्थ अभिप्रेत आहे. या उलट किरकोळ विक्री व्यवस्था या संकल्पनेमध्ये ती किरकोळ विक्री परिणामकारक व्हावी यासाठी ज्या काही कार्यकृतींची किंवा ज्या काही कार्याची गरज असते त्या सर्व कार्यकृतींचा किंवा कार्यांचा समावेश अभिप्रेत असतो. उदाहरणार्थ, मालाची खरेदी, एकत्रीकरण, साठवण, जाहिरात, मालाची बांधणी, वर्गीकरण, प्रतवारी, विक्री केंद्र स्थापन करणे, किंमत निश्चितीकरण करणे, उपभोक्त्यांना सेवा व सवलती उपलब्ध करून देणे, विक्रयोत्तर सेवा देणे, ह्या सर्व आणि यासोबतच इतर आवश्यकतेनुसार कार्यांचा समावेश किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये होत असतो. म्हणजेच किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये व्यवस्था उपलब्ध करून दिलेली असते आणि ह्या व्यवस्थेमध्ये सर्व कार्यांचा समावेश होतो. तर किरकोळ विक्रीमध्ये फक्त विक्रीचा समावेश होत असतो. वस्तू विक्रेत्याकडे आहे, ती वस्तू खरेदीदार खरेदी करायला आल्यानंतर त्याला ती वस्तू विकणे एवढाच भाग विक्रीमध्ये मर्यादित असतो. म्हणजेच विक्री ही मर्यादित संकल्पना आहे तर व्यवस्था ही व्यापक संकल्पना आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे फरकाच्या स्वरूपात व्याप्ती. किरकोळ विक्री ही संज्ञा म्हणजे रिटेल ही संज्ञा किरकोळ विक्री व्यवस्थेपेक्षा मर्यादित अर्थाची आहे, मर्यादित स्वरूपाची आहे. या उलट किरकोळ विक्री व्यवस्था ही संज्ञा म्हणजेच रिटेलिंग ही संज्ञा किरकोळ विक्रीपेक्षा व्यापक आहे, विस्तृत आहे. म्हणजेच रिटेलिंग ह्या संज्ञेमध्ये रिटेल या संज्ञेचा समावेश झालेला आढळून येतो. त्यानंतर कार्यकृतीचा अर्थबोध. किरकोळ विक्री ह्या संज्ञेत उपभोक्त्यांना वस्तूंची किरकोळ विक्री करणे या एकाच कार्यकृतीचा समावेश असतो. म्हणजे वस्तूची विक्री करणे एवढीच कार्यकृती विक्रीतून स्पष्ट होते. या उलट किरकोळ विक्री व्यवस्थेतून म्हणजे ह्या संज्ञेमध्ये किरकोळ विक्री पूर्व कार्यकृती आणि किरकोळ विक्रीची कार्यकृती त्यासोबतच किरकोळ विक्री पश्चात कार्यकृती म्हणजेच प्री, करंट आणि पोस्ट ह्या सर्व कार्यकृतींचा समावेश किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये होतो. त्यानंतर सूत्र
रिटेल आणि रिटेलिंग या दोन संज्ञेमध्ये सूत्र पद्धतीने सुद्धा फरक मांडता येतो. सूत्रामध्ये सुद्धा किंवा इक्वेशन स्वरूपामध्ये सुद्धा फरक आहे. तर रिटेल म्हणजे काय? तर रिटेल म्हणजे किरकोळ विक्रीची प्रक्रिया किंवा कार्य उपभोक्ता किंवा ग्राहकांना वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करणे म्हणजे रिटेल. रिटेलला सेलिंग फंक्शन असं म्हणतात. तर रिटेलिंग म्हणजे काय? तर रिटेलिंगमध्ये रिटेल प्लस किरकोळ विक्रीचं कार्य कार्यक्षमतेने करता यावे यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यकृती. रिटेल प्लस किरकोळ विक्रीचं कार्य कार्यक्षमतेने करता यावं यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यकृती, उदाहरणार्थ मालाची खरेदी, जाहिरात, साठवण, एकत्रीकरण, मालाचे वर्गीकरण, मालाची दुकानात मांडणी, प्रात्यक्षिक इत्यादी. थोडक्यात किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये किरकोळ विक्री पूर्व कार्य, प्रत्यक्ष विक्रीचं कार्य आणि किरकोळ विक्रेतर सेवा म्हणजेच किरकोळ विक्री पूर्व कार्य प्लस प्रत्यक्ष विक्रीचं कार्य प्लस किरकोळ विक्री विक्रेतर सेवा ह्या कार्यांचा समावेश होत असतो. तर हे झालं किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्थेमधील फरक. त्यानंतर पुढचं आहे किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्ती, स्कोप ऑफ रिटेलिंग. तर किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये उपभोक्ते किंवा ग्राहक यांना त्यांच्या व्यक्तिगत तसेच व्यावसायिक वापरासाठी वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्याचं कार्य किंवा वस्तू व सेवा विक्रीचं कार्य एवढाच अर्थ अभिप्रेत नाही. तर किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये व्यापारामध्ये अंतिम ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना वस्तू किंवा सेवा यांची विक्री करण्यासोबतच ज्या कार्यकृती कराव्या लागतात त्या सर्व कार्यकृतींचा समावेश किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये होत असतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर आपल्याला टी व्ही खरेदी करायचा असेल तर आपण टी व्ही शोरूमला जाऊन टी व्हीची खरेदी करत असतो. परंतु तो टी व्ही शोरूममध्ये कसा आला? तर त्या टी व्हीच्या उत्पादकाने तो टी व्ही बनवला, त्या टी व्हीला विशिष्ट रंग रूप आकार दिला, त्यानंतर त्या टी व्हीची वाहतूक करण्यात आली, त्या टी व्हीची जाहिरात करण्यात आली. जाहिरात करूनच एवढंच नाही तर त्या टी व्हीची विक्रेतर सेवा देण्यात येईल असंही गॅरंटी वॉरंटी वगैरे सांगण्यात आली जाहिरातीमध्ये किंवा सेलिंग प्रोसेसमध्ये. आणि ह्या सगळ्या प्रोसेसिंगचा समावेश किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये होत असतो. आपण खरेदी करायला जातो आणि खरेदी करत असतो वस्तू, तर तेवढाच मर्यादित अर्थ खरेदी विक्रीमध्ये समाविष्ट असतो. परंतु किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये जी काही मगाशी मी प्रोसेस सांगितली, वस्तूचं उत्पादन करणे, किंमत निश्चितीकरण करणे किंवा इतर जाहिरात वगैरे करणं, इतर अनुषंगिक कार्य करणं, वाहतूक करणं, ह्या सर्वांचा समावेश होत असतो. तर ही कार्य कोणकोणती? तर त्या कार्यांमध्ये आहे पहिलं एकत्रीकरण. अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ते यांना विविध उत्पादकांच्या वस्तू किंवा गुणवत्ता असलेल्या वस्तूंची आवश्यकता असते. म्हणजेच एकाच उत्पादकाची किंवा एकाच गुणवत्तेची वस्तू ग्राहकाला नको असते, तर त्याला अनेक प्रकारच्या वस्तू ह्या आवश्यक असतात. किमान त्या बघण्यासाठी तरी आवश्यक असतात. त्यामध्ये तो तुलनात्मक अभ्यास करतो आणि त्याला हवी असलेली वस्तूही निवडत असतो. तर किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्ती बघत असताना आपण म्हणू शकतो की एकत्रीकरण करणं हे किरकोळ विक्रीचं महत्त्वाचं कार्य आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांच्या मागणीनुसार विक्री करण्यासाठी विविध उत्पादकांच्या विविध आकारातील विविध गुणवत्तेच्या वस्तूंची खरेदी करून एकत्रीकरण करणं हे विक्री केंद्रासाठी आवश्यक असतं. विक्री केंद्रावर एकत्रीकरण करून वस्तू ह्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात असतात. त्यानंतर वर्गवारी आणि बांधणी. उत्पादक किंवा घाऊक व्यापाऱ्याने ज्या वस्तूंची वर्गवारी बांधणी केलेली नसेल त्या वस्तूंची वर्गवारी करणं, त्या वस्तूंची बांधणी करणं, त्या वस्तूं प्रतीनुसार व्यवस्थितपणे मांडणी करून ठेवणं हे काम किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये समाविष्ट होत असतं. त्यानंतर पुढचा तिसरा मुद्दा आहे साठवण. अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ते यांना आवश्यक असणारा माल त्यांच्या मागणीनुसार त्यांना मागणी केलेल्या प्रमाणामध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याचं काम हा किरकोळ विक्रेता करत असतो. आणि मागणी केलेल्या वेळी जर त्या मालाची उपलब्धता करून द्यायची असेल तर किरकोळ विक्रेत्याला मालाची साठवणही करून ठेवावी लागत असते. उदाहरणार्थ ग्राहक खरेदी करण्यासाठी जातो, 5 किलो 10 किलो वस्तू तो खरेदी करतो, कधी कधी अर्धा किलो 1 किलो वस्तू खरेदी करत असतो. उदाहरणार्थ साखरची खरेदी, काही ग्राहक 1/2 किलो खरेदी करतात, काही ग्राहक
1 किलो, काही ग्राहक 5 किलो खरेदी करत असतात. म्हणजेच वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ग्राहकांकडून मागणी असते, परंतु किरकोळ विक्रेत्याला मात्र त्या वस्तूची साठवण ही पोत्याच्या स्वरूपामध्ये म्हणजे जास्त प्रमाणामध्ये साठवणी करून ठेवावी लागत असते. कारण ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर त्या मागणीनुसार पुरवठा हा वस्तूचा करता आला पाहिजे. तर साठवण ही व्याप्तीमध्ये समाविष्ट होत असते. त्यानंतर जाहिरात आणि प्रसिद्धी. उपभोक्ते किंवा ग्राहक यांना वस्तूविषयी माहिती असेलच असं नाही, तर त्यांना त्या वस्तूविषयी, सेवांविषयी माहिती व्हावी. त्याचप्रमाणे त्यांचं लक्ष विक्रय वस्तूंकडे आकर्षित व्हावं यासाठी विक्री केंद्रावर अंतर्गत तसंच बहिर्गत सजावटही केली जात असते. वस्तूंची सजावट ही बाह्य भागात किंवा दर्शनी भागात म्हणता येईल आपल्याला, त्या भागात केली जाते. त्याचप्रमाणे दुकानाच्या आतमध्ये सुद्धा वस्तू ह्या सजवून व्यवस्थितपणे रचून ठेवलेल्या असतात. आणि मोठ्या किरकोळ विक्री व्यवसायामध्ये, व्यावसायिक संस्थेमध्ये नवीन वस्तूंची विक्री ही प्रात्यक्षिक देऊन सुद्धा केली जात असते. प्रात्यक्षिक दाखवलं जातं. काही इलेक्ट्रिकच्या वस्तू असतील तर त्या चेक करून दिल्या जात असतात. काही वस्तू वापरायच्या कशा हे ग्राहकाला माहिती नसेल तर त्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कशा पद्धतीने वापरण्यात याव्यात त्याची माहितीही दिली जात असते. तसंच इतर जाहिरात माध्यमांद्वारे सुद्धा जाहिरात ही विक्री केंद्राची असेल किंवा वस्तूची असेल केली जात असते. हे सुद्धा समाविष्ट होतं किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये. त्यानंतर उपभोक्त्यांना सेवा आणि सवलती देणं हे सुद्धा किरकोळ विक्री व्यवस्थेचं महत्त्वाचं कार्य आहे. अंतिम ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्याचा प्रत्यक्ष संबंध येत असल्याने त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध निर्माण होत असतात. त्यामुळेच किरकोळ विक्रेत्यांना हे आवश्यक असतं की उपभोक्त्यांसाठी विविध सेवा व सवलती उपलब्ध करून देणं. उदाहरणार्थ उधारीची सवलत असेल, वस्तू वापराबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवणं असेल, माल घरपोच पोहोचवणं, वस्तू पसंत नसेल तर ती बदलून देणं, विक्रोत्तर सेवा देणं, ह्या सारख्या सेवा विक्रेता हा ग्राहकांना देत असतो, उपभोक्त्यांना देत असतो. म्हणजेच उपभोक्त्यांना सेवा व सवलती देणं हे किरकोळ विक्री व्यवस्थेचं महत्त्वाचं कार्य समजता येईल. त्यानंतर माहितीचा पुरवठा. किरकोळ विक्रेत्यांचा प्रत्यक्ष किंवा थेट संबंध हा किरकोळ विक्री करत असताना ग्राहकांशी किंवा उपभोक्त्यांशी येत असतो. त्यामुळे उपभोक्त्यांच्या किंवा ग्राहकांच्या आवडीनिवडी, रुची, त्यांच्या सवयी, चालीरीती, त्यांचा वस्तू खरेदीबाबतचा कल, अपेक्षा याबाबतची माहिती किरकोळ विक्रेत्यांना मिळत असते, किरकोळ विक्रेत्यांना असते. म्हणूनच ही माहिती वापर करून किरकोळ विक्रेत्याने त्याचा उपयोग हा उत्पादन क्षेत्रामध्ये योग्य तो माहिती देण्यासाठी केला पाहिजे. म्हणजेच ही माहिती घाऊक विक्रेत्यापर्यंत किंवा उत्पादकांपर्यंत किरकोळ विक्रेत्याने ही पोहोचवली पाहिजे, जेणेकरून उत्पादकाला त्याचे उत्पादनविषयक धोरणं ठरवण्यासाठी मदत मिळेल. उत्पादनविषयक धोरणे आखताना त्याला त्या पद्धतीने निर्णय घेण्यासाठी मदत होईल. त्यानंतर धोका पत्करणे. बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या किमती ह्या बदलत असतात, कमी किंवा जास्त होत असतात, फॅशनमध्ये बदल होत असतो, ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलत असतात, ग्राहकांचा कल बदलत असतो आणि त्याचा परिणाम मालाच्या विक्रीवर होत असतो. तर असा परिणाम वस्तूच्या विक्रीवर होत असला तरीसुद्धा किरकोळ विक्रेता मालाची साठवण दुकानामध्ये करून घेत असतो. कारण ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा हा करता आला पाहिजे आणि यामुळे विक्रेत्याचं भांडवल त्या वस्तूंमध्ये किंवा त्या साठ्यामध्ये अडकून पडत असतं आणि त्यामुळे काही वेळेस त्याचं आर्थिक नुकसानसुद्धा होत असतं. आर्थिक नुकसान हे भांडवलाच्या स्वरूपामध्ये होत असताना फक्त वस्तू साठवून ठेवल्यामुळेच होत नाही, तर वस्तू साठवून ठेवलेल्या वस्तूसाठी मागणी न निर्माण झाल्यास तो माल त्याचा कमी किमतीमध्ये किंवा वाया जात असतो, वेस्ट होत असतो. त्याचप्रमाणे तो माल साठवून ठेवल्यामुळे काही वेळेस तो त्या मालाचा विमासुद्धा उतरवत असतो. म्हणजे विम्याचासुद्धा त्याला खर्च करावा लागत असतो आणि मानसिकतासुद्धा त्याची खराब होते ज्यावेळेस मालाची विक्री होत नाही. म्हणजे हे सगळे धोके किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये किरकोळ विक्रेता पत्करत असतो आणि हे धोके पत्करून तो किरकोळ विक्री करत असतो. म्हणजे किरकोळ विक्री व्यवस्थेची व्याप्ती ही विक्रीपेक्षा व्यापक आहे. किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश होतो आणि या सर्व गोष्टी किरकोळ विक्री व्यवस्थेसाठी लागू आहेत. त्याचप्रमाणे काही गोष्टी ह्या
किरकोळ विक्रीमध्ये सुद्धा किरकोळ विक्रेत्याला अनुसरण त्या गोष्टींचं त्या बाबींचं करावं लागत असतं. तर हा फरक आहे किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. ओके, गुड बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.